मित्रांनो, आमदार अपात्रतेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जनतेची पसंती नेमकी कोण असेल हे पाहण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला। त्यासाठी एक सर्वे केलेला आहे आणि या सर्वेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने अतिशय धक्कादायक असं मत या ठिकाणी नोंदवलेले आहे। यामध्ये सहभागी व्यक्ती वगैरे आणि त्यांना मिळालेली मतं, त्यांची टक्केवारी याचा स्क्रीनशॉट आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार, जेणेकरून तुम्हाला याची खात्री देखील पटू शकेल। या सर्वेमध्ये आम्ही 5 ऑप्शन दिले होते: देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे। यामध्ये सगळ्यात कमी मतं ही 5व्या क्रमांकावर अजितदादा पवार यांना मिळाली असून या सर्वेमध्ये अजितदादांना फक्त आणि फक्त 2% मतं मिळालेली आहेत। यापूर्वी केलेल्या सर्वेमध्ये अजितदादा यांना बरी मतं होती, मात्र त्यावेळेस ते महाविकास आघाडीच्या बाजूने होतं। यामध्ये 4थ्या क्रमांकावर राहिलेले आहेत ते म्हणजे राज ठाकरे। राज ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी म्हणून 3% लोकांनी या ठिकाणी पसंती दर्शवलेली आहे। कदाचित त्यांची भूमिका ही संदिग्ध असल्यामुळं लोकांनी अजून त्यांच्यावर म्हणावी तितकीशी त्या ठिकाणी मतं दिलेली नाही आहेत। यामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहेत एकनाथजी शिंदे। एकनाथजी शिंदे यांना 4% लोकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडतील असं त्या ठिकाणी मत नोंदवलेलं आहे। तर यामध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहेत देवेंद्र फडणवीस। या सर्वेमध्ये देवेंद्र फडणवीस यांना तब्बल 9% मतं घेऊन ते 2ऱ्या क्रमांकावर राहिलेले आहेत। आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक टॉपवर जे राहिलेले आहेत ते आहेत उद्धव ठाकरे। या सर्वेमध्ये उद्धव ठाकरे यांना थोडी नाही तर तब्बल 83% लोकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवलेली आहे। आणि त्यामुळंच पुढील निवडणुकीचा अंदाज तुम्हाला या सर्वेच्या माध्यमातून येऊ शकेल। या ठिकाणी तुम्ही या सर्वेचा स्क्रीनशॉट पाहताय।